हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर या तुमचं स्वागत आहे सर्वांचं. तर पाहू शकता इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे ही आणि छान एकदम कवळी. तर आपल्याला ही कांद्याची पात काय करायची, स्वच्छ धुवून घ्यायची. बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आपण आता काय करायचं आहे, ही छान बारीक चिरून घ्यायची. बघा खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो, नक्की संपूर्ण व्हिडिओ पहा. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण छान बारीक चिरून घ्यायची ही कांद्याची पात. मैत्रिणींनो ही भाजी खायला खूप छान लागते भाकरी सोबत, चपाती सोबत. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मी जशी बनवते ह्याच पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा. तर मैत्रिणींनो चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा, मैत्रिणींना तुमच्या शेअर करा जर तुम्हाला रेसिपी माझी आवडली असेल तर. तर पाहू शकता अशी कांद्याची पात एकदम बारीक चिरून घ्यायची, म्हणजे शिजायला पण लवकर शिजती आणि खायला पण छान लागती. तर कोणी कोणी कसं असं म्हणजे मोठे मोठे कापतात, असे बारीक कापून घ्यायची. छान अशी बघा बारीक चिरून झालेली आहे. तर ह्याच पद्धतीने मी दुसरी पण कांद्याची पात चिरून दाखवते तुम्हाला. संपूर्ण जर चिरत बसले तर व्हिडिओ मोठा होणार, त्यामुळे मी आता एवढीच तुम्हाला चिरून दाखवते आणि बाकीची चिरून घेते मग तुम्हाला दाखवते मी. तर पाहू शकता मैत्रिणींनो सर्व कांद्याची पात मी कापून घेतलेली आहे आणि छान अशी बारीक चिरून घेतली बघा. आता ही साईडला ठेवूया आपण. आणि मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा हिरवी मिरची, लसूण छान बारीक वाटून घेतलेलं आहे. शक्यतो हिरवी मिरची आणि लसूण वाटूनच टाका. इथे चण्याची डाळ बघा भिजत घातली होती मी रात्रभर, ती छान भिजल्या गेलेली आहे. आपल्याला ती डाळ पण आता ह्या भाजीमध्ये यूज करायची आहे. तर आता गॅस पेटवून घेऊया आपण. तर गॅसवर कढई ठेवून घ्यायची बघा मैत्रिणींनो. कढई आपली छान गरम झाली ना, त्यानंतर आपल्याला इथे तेल टाकून घ्यायचे कढईमध्ये. आणि तेल तुमच्या अंदाजे कमी जास्त तुम्ही करू शकता, जसं तुम्हाला तेल जास्त कमी लागते त्याप्रमाणे इथे तेल टाका. त्यानंतर तेल तापलं ना तर जिरी टाकायची आपल्याला 1 चमचा. जिरी छान फुलली ना मैत्रिणींनो, त्यानंतर मी मिक्सरमध्ये हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलेला तो तेलावर आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि छान हे परतून घ्यायचे. हिरवी मिरची आणि लसणाचा कच्चा पण निघून जातो, म्हणजे छान परतून घ्यायचे बघा तेलावर. अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला काय करायचे बघा, मी सांगते पुढे तुम्हाला. एक चमचा मी हळद टाकलेली आहे मैत्रिणींनो, आणि हळद पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायची. त्यानंतर आपल्याला इथे चण्याची डाळ मी भिजत घातलेली, पाणी सर्व मी काढून घेतले चण्याची डाळीचं आणि ती पण ह्याच्यात टाकून दिली. ही पण डाळ आपल्याला तेलावर छान परतून घ्यायची बघा. छान परतून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे कांद्याची पात टाकून घ्यायची. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो, बिलकुल पण टाइम लागत नाही. नक्की करून पहा
सकाळच्या टिफिनला घाईच्या कामात ही झटपट होणारी रेसिपी आहे। ते सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे बघा। छान आपलं मिक्स करून झालेलं आहे बघा। त्यानंतर आपण काय करायचे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। ही भाजी काय मैत्रिणींनो एवढी शिजून कमी होत नाही। आपण कसं मेथीची भाजी बनवतो ती कमी होती का नाही शिजून, तशी ही भाजी कमी होत नाही, जेवढी आहे तेवढीच राहते। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकले बघा आणि ते पाणी आपल्याला ह्याच्यात ओतून घ्यायचे। जास्त काय पाणी टाकायचं नाही, कारण आपली डाळ पण शिजायला पाहिजे ना, त्याच्यामुळे थोडं पाणी टाकून घ्यायचे। पाणी टाकून झाल्यावर झाकण ठेवून परत एकदा आपल्याला मध्ये चेक करायचे बघा, आणि भाजी आपली एकदा परत हलवून घ्यायची वर खाली करून। आणि त्यानंतर परत एकदा झाकण 2 मिनिटं ठेवून घ्यायचे भाजीवर, आणि भाजी मीडियम गॅसवरच आपल्याला शिजून द्यायची। ही फास्ट गॅस जर केला तर भाजी शिजणार नाही आणि पाणी आटून जातं त्यातलं। तर पाहू शकता मैत्रिणींनो, बऱ्यापैकी आपल्या भाजीतलं पाणी आटलेलं आहे। तर ही भाजी आपल्याला सर्व छान मिक्स करून घ्यायची। पाहू शकता डाळ पण आपली शिजलेली आहे। तर भाजी आपली छान ही झालेली आहे बघा। बिलकुल टाइम लागत नाही मैत्रिणींनो, रेसिपीला ह्या झटपट होणारी आहे। 1 मिनिट आपण परत झाकण ठेवून घेऊया। त्यानंतर बघायचे परत एकदा आपल्याला, मस्त अशी ही आपली भाजी झालेली आहे मैत्रिणींनो। तर माझ्या कांद्याची ही रेसिपी तुम्हाला भाजीची कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। कांदा आणि कांद्याची पात आणि डाळ चण्याची टाकून खूप भारी लागते ही भाजी। तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, कशासोबत पण खाऊ शकता। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन। तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो।